पण इकडं तयार झाला मस्त. आणि आपण कढी पण छानपैकी झालेली आहे. घरच्या मिरची दिसत असेल तर आपल्याला आज मस्त घरच्या फ्रेश दह्याची आपल्याला कढी करायची. तर चला म्हणलं, भाज्याला तर होतं खूप, पण दही पण होतं म्हणलं. आता बऱ्याच दिवस झालं कढी केलेली नाही, तर चला म्हणलं मस्त कढी खावी. साध्या तांदळाचा भात म्हणलं, लाईटली जेवण. तर त्यासाठी मी 10-12 मिरची घेतली हिरवी, जास्त तिखट नव्हती, आपल्या आवडीनुसार घ्यायची. त्यात थोडंसं लसूण सोलून टाकला आणि थोडंसं जिरं घातलं आणि म्हणलं चला खलबत्यात मस्त ठसठस ठेसून घेतलं. त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि थोडंसं भरड भरड केलं, जास्त बारीक नाही ठेस आणि मोठा नाही कढीमधला. तर छानपैकी एका ठेसात तयार केलेलं इकडं कढी. आणि तुला चला तर इकडं आता हे ताजं दही होतं फ्रेश. आणि समजा आता हे दही मी थोडंसं मिक्सरमधून काढणार आहे, तर ताक तयार करणार आहे. समजा अशी पण कढी करता येते, पण जर तुम्ही अशी दह्याची कढी केली ना तर फुटर फुटर होते कढी. त्यामुळे मी काय केलेलं, हे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून थोडंसं फिरवून घेतलेले, कारण याचं ताक तयार केलं. आणि ताक तयार केल्याच्या नंतर मग कढी त्याची छान अशी एकजीव होते ना, तर फुटर फुटर होत नाही ताकाची कढी. तर हे बा काढली. मग त्याच्यात काय केलं, ताक तयार केलं. त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ घेतलं, मोजून मापून नाही काय नाही. थोडंसं शेंगदाणा कूट भरड भरड घेतलं. शेंगदाणा कूट मी कढीला टाकते मंडळी, तुम्ही टाकता का नाही मला जरूर कमेंट करून सांगा, कारण शेंगदाणा कुटानं कढीला आणखीन छान चव येते. आणि शेंगदाणा कूट केलं घेतलं, ते थोडंसं असं पाण्यामध्ये मिक्स केलं, कारण बेसनच्या गाठी होतात ना, तसंच टाकलं कोरडं. मिक्स केलं सगळं आणि त्या मिक्स केलेलं मिश्रण मी ताकामध्ये टाकले, जे आपल्याला कढी करायची ना त्या ताकामध्ये टाकलं. आणि थोडंसं पळीनं चमच्यानं समजा ते मिश्रण केलं, वेगजीव केलं, हलवलं. आणि नंतर स्टीलची कढई ठेवली, गॅस चालू केला, कारण मंडळी आता चूल पेटवता येत नाही, बाहेर पावसाचं वातावरण आहे, कधी आबाळ वारंवार येतं. त्यामुळे मी आता गॅसवरच करायले. तर याच्यामध्ये मी तेल घातलं. तेल माझं जवसाचं तेल आहे मंडळी. आम्ही कधी जवसाचं, कधी मोहरीचं, कधी शेंगदाणा तेल असं वापरतो बदलून. तर बघा तेल गरम झालं, त्यात थोडंसं जिरं टाकली, मोहरी टाकली. त्यानंतर आपण जे मिरचीचा ठेचा केला त्यांना टाकायला, ते टाकला त्याच्यात आणि छानपैकी परतून घ्यायचा. कच्चा ठेवायचा नाही, कढीला चव येत नाही. त्यापासून छानपैकी असा परतला. त्यानंतर मी त्यात थोडीशी हळद टाकली, थोडीशी धना पावडर टाकली, फ्लेवर छान येतो कढीला म्हणून. आणि कढीपत्ता पण टाकला फोडणीला. आणि सगळं झाल्यावर मी ताक, शेंगदाणा कूट, बेसनचं जे मिश्रण होतं ना, तर ते मिश्रण घातलं आणि थोडं पाणी विसरून टाकलं. आणि घट पातळ आपल्या ह्याच्यानुसार कढी करायची. आम्हाला जास्त कढी घट्ट आवडत नाही, तर आम्ही थोडीशी पातळ करतो. तर कढई गच्च भरली, पण काय नाही म्हणलं, थोडंसं लक्ष ठेवायचं म्हणजे उतू जात नाही. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये. आणि मस्त. आणि कढी जास्त आंबट नाही आणि जास्त म्हणजे असं कमी हे पण नाही, असं मध्यम साचं ताक पाहिजे. जास्त आंबट पण असल्यानंतर कढी अशी खायला ही होती. तर त्यावरून भरपूर अशी कोथिंबीर घातलेली. आणि त्यानंतर मी हलवलं. मग चला म्हणलं आता कढी इकडं फोडणी दिली. इकडं मी भात करण्यासाठी पाणी ठेवलं पितळच्या पातेल्यात. आणि मी आज एकदम साधा रासन तांदळाचा भात करणार आहे, कारण कशामुळे म्हणजे आपण चांतारा हे चांगले तांदूळ खातोत ना दररोज, तर तो तांदूळाचा मोकळा भात होतो. आणि मोकळा भातात नाही काही अशी कढी आमटीसारख्या पातळ त्या भातात बसत नाही. एकीकडं पळतं भात एकीकडं आणि ते आमटी पातळ सारण एकीकडं. तर त्यामुळे नाही का राशन तांदळा भात मस्त त्याच्यामध्ये आमटी किंवा कढी अशी मिक्स होते, छानपैकी खायला चव लागते. आणि असं उगं पाणी एकीकडं भात एकीकडं ते चांगलं लागत नाही. आणि माझी इच्छा झाली त्यामुळे चला साध्या तांदळाचा भात करायचा मस्त. पाण्याला चांगली उकळी फुटली खळखळ, त्यात तांदूळ धुतले 2-3 पाण्यात स्वच्छ आणि त्यात तांदूळ घातले. आणि मी काय करते, असं पातेल्यात करायचं असलं ना भात, असं चांगला रटरट शिजू द्यायचा आणि वरचं पाणी पूर्ण नितळायचं, कारण त्याच्यामध्ये ते केमिकलयुक्त असतं ते जातं. तसं तर राशनच्या तांदळात बिलकुल केमिकलयुक्त नाही, एकदम ओरिजिनल तांदूळ राशनचा. तरी पण मी चांगला असं रटरट शिजू दिला भात. आणि त्यानंतर इकडं कढीला पण माझं हलवणं चालूच होतं, कारण कढई गच्च भरलेली होती, ऊत वगैरे जाईल म्हणून. ह्या भात शिजला चांगला, वरचं पाणी नितळलं आणि भात ठेवला पण वापलायला. आणि त्यात मी काय केलं, पुन्हा गावरान तूप थोडंसं टाकलं, कारण साधा तांदळा भात आहे, छान चव येते. हे घरचं तयार केलेलं तूप आहे. आणि तूप टाकलं त्यामध्ये मस्त एक चमच्यावर. पुन्हा छानपैकी भात असा हलवून घेतला पळे चमच्यानं, एकदम सगळं खालीवर, कारण तूप प्रत्येक कणापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून मी भात छानपैकी हलवून घेतला. आणि त्यानंतर असं खालीवर छान केला. आणि केल्याच्या नंतर म्हणलं चला ह्याला एक वाफ काढावं लागते, थोडंसं पाणी असतं ना बुडाला आपण नितळलं तरी. तर चला म्हणलं आता भात चांगला हलवला सगळीकडे व्यवस्थित. आणि तिकडं कढीचं पण चालूच होतं, उतू जाईल म्हणून भीती होती. आणि मग आता भात हलवला, म्हणलं चला त्याच्यावर प्लेट ठेवून एक आपल्याला वाफ काढायची, झाला भात तयार. तर पहा मंडळी, एक भात पण इकडं तयार झाला मस्त. आणि आपण कढी पण छानपैकी झालेली आहे घरच्या दह्याची, एकदम मस्त भारी असा स्वाद यायला मंडळी. तर मंडळी झाला आपला भात तयार झाला, कढी तयार झाली.
आणि नाही का आज भाजीला पण होतं भरपूर, पण चला म्हणलं घरचं ताजं दही होतं मस्त, मला दह्याची कढी आणि राशनच्या तांदळाचा भात करावा म्हणलं. तर नाही का आपण चांगल्या भारीच्या तांदळाचा भात खातोत ना, तर त्या भात आमटी किंवा कढी त्यात टाकली ना तर ते असं बाजूला पळते, कारण तो भात असा चिकन होत ना, मोकळा मोकळा होतो. तर त्यामुळे मी काय केलं, मस्त राशनचा भात कसा त्याच्यामध्ये कढी किंवा आमटी टाकली ना तर असं मस्त त्याला मिक्स होतात आणि असं बाजूला पण पळत ना. तर म्हणलं चला मला आज मस्त मला राशनचा भात आणि कढी छानपैकी आज खाण्याची इच्छा झाली. तर म्हणलं चला, आणि राशनच्या भातामध्ये मी तुम्ही तर पाहिले म्हणजे तूप टाकलेलं गावरान, एवढा भारी असा स्वाद आला भाताचा पण आणि कढीचा पण. तर चला म्हणलं आज गरम गरम कढी आणि भात खाण्याचा बेत केला मी. तर तुम्हाला आजची आमची साधी पद्धत राशन तांदळा भात आणि कढी आवडल्यास तुम्ही पण असं एखाद्या वेळेस साधा तांदूळ भात करून बघा, त्यात कढी किंवा आमटी टाकून बघा, काय भारी लागते ना. आवडल्यास जरूर जरूर मला कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या असेल नवनवीन व्हिडिओ. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मस्त मला दह्याची कढी आणि राशनच्या तांदळाचा भात करावा म्हणलं. तर नाही का आपण चांगल्या भारीच्या तांदळाचा भात खातोत ना, तर त्या भात आमटी किंवा कढी त्यात टाकली ना तर ते असं बाजूला पळते, कारण तो भात असा चिकन होत ना, मोकळा मोकळा होतो. तर त्यामुळे मी काय केलं, मस्त राशनचा भात कसा त्याच्यामध्ये कढी किंवा आमटी टाकली ना तर असं मस्त त्याला मिक्स होतात आणि असं बाजूला पण पळत ना. तर म्हणलं चला मला आज मस्त मला राशनचा भात आणि कढी छानपैकी आज खाण्याची इच्छा झाली. तर म्हणलं चला, आणि राशनच्या भातामध्ये मी तुम्ही तर पाहिले म्हणजे तूप टाकलेलं गावरान, एवढा भारी असा स्वाद आला भाताचा पण आणि कढीचा पण. तर चला म्हणलं आज गरम गरम कढी आणि भात खाण्याचा बेत केला मी. तर तुम्हाला आजची आमची साधी पद्धत राशनच्या तांदळा भात आणि कढी आवडल्यास तुम्ही पण असं एखाद्या वेळेस साधा तांदूळ भात करून बघा, त्यात कढी किंवा आमटी टाकून बघा, काय भारी लागते ना. आवडल्यास जरूर जरूर मला कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या असेल नवनवीन व्हिडिओ. धन्यवाद. रामकृष्ण हरी.